नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या एज्युकेशनल न्यूज या यूट्यूब चॅनेलवर। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण वेतन आणि पेन्शन बाबत मोठी अपडेट याबद्दल सविस्तर माहिती पाहूया। त्याचबरोबर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात। तर यामध्ये सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी 2026 मध्ये वेतन व पेन्शन बाबत एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे। वाढती महागाई आणि आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन सरकार वेळोवेळी वेतन व पेन्शन प्रणालीत बदल करत असते। यामुळे लाखो कर्मचारी व निवृत्ती व्यक्तींवर थेट परिणाम होतो। 2026 मधील या अपडेटमुळे वेतन वितरण, पेन्शन प्रक्रिया आणि काही योजनांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे कर्मचारी व पेन्शनधारकांनी या संदर्भातील माहिती जाणून घेणे आवश्यक आहे। पेन्शन आणि वेतनबाबत काय आहे नवीन अपडेट? 2026 मध्ये पेन्शन आणि वेतन व्यवस्थेत काही सुधारणा करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। सरकारचे उद्दिष्ट पेन्शन वितरण अधिक पारदर्शक आणि सोयीस्कर बनवणे हे आहे। नवीन प्रणाली अंतर्गत पेन्शनची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे। यासाठी डीबीटी प्रणालीचा अधिक वापर करण्यात येत आहे। यामुळे पेन्शन वितरणात होणारा विलंब कमी होण्याची शक्यता आहे। पेन्शन वितरण प्रणाली अधिक डिजिटल। सरकारने पेन्शन वितरणाची प्रक्रिया अधिक डिजिटल करण्यावर भर दिला आहे। अनेक राज्यांमध्ये पेन्शनची रक्कम थेट बँक खात्यात जमा करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। यामुळे बँकेत किंवा सरकारी कार्यालयात वारंवार जाण्याची गरज कमी होईल। पेमेंट प्रक्रिया अधिक पारदर्शक होईल। लाभार्थ्यांना वेळेवर रक्कम मिळेल। ही व्यवस्था विशेषतः वृद्ध, विधवा आणि दिव्यांग पेन्शनधारकांसाठी फायदेशीर ठरणार आहे। काही राज्यांमध्ये पेन्शन रकमेतील बदल। 2026 मध्ये काही राज्यांनी सामाजिक सुरक्षा पेन्शन योजनांमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेतला आहे। उदाहरणार्थ, हरियाणा वृद्धापकाळ पेन्शन सुमारे रुपये 3250 प्रतिमाह, उत्तर प्रदेश सुमारे रुपये 1300 प्रतिमाह, राजस्थान सामाजिक सुरक्षा पेन्शन त्रैमासिक सुमारे रुपये 4500। या बदलांचा उद्देश वाढत्या महागाईमध्ये नागरिकांना आर्थिक मदत देणे हा आहे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे। सरकारी कर्मचाऱ्यांसाठी वेतन व पेन्शन धोरणात होणारे बदल भविष्यातील आर्थिक नियोजनावर परिणाम करतात। विशेषतः पुढील बाबींवर याचा परिणाम होऊ शकतो: 1. मूलभूत वेतन, 2. महागाई भत्ता, 3. घरभाडे भत्ता, 4. निवृत्तीनंतरची पेन्शन। वेतन आयोगाच्या शिफारशी लागू झाल्यास कर्मचारी आणि पेन्शनधारकांना दीर्घकालीन आर्थिक फायदा होऊ शकतो। पेन्शनधारकांनी काय लक्षात ठेवावे? पेन्शनधारकांनी पुढील बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे: 1. बँक खाते आणि आधार तपशील अपडेट असावेत. 2. डीबीटी प्रणालीसाठी खाते सक्रिय असावे. 3. संबंधित राज्य सरकार किंवा विभागाच्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवावे. यामुळे पेन्शन मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही। 2026 मधील वेतन आणि पेन्शन अपडेट लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महत्त्वाचे आहे। पेन्शन वितरण प्रणाली अधिक डिजिटल आणि पारदर्शक करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। तसेच काही राज्यांमध्ये पेन्शन रक्कम वाढवण्याचा निर्णय घेतला जात आहे। भविष्यात वेतन आयोग आणि इतर सरकारी निर्णयांमुळे वेतन व पेन्शन व्यवस्थेत आणखी बदल होण्याची शक्यता आहे। त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी अधिकृत माहितीवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे। तर मित्रांनो, हीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायची होती। अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी लगेचच आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा। चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।